Class 7 practice set 33 at 9p plus 16q 13p plus 2q. ठीक आहे, या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे 9p plus 16q 13p plus 2q. Add the following 9 plus 13 that is nothing but 22p आणि 16 plus 2 that is 18q. एकदम सिंपल होतं. हां, त्याच पद्धतीचा दुसरा क्वेश्चन आहे 2a 6b प्लस 8c 16a 13c प्लस 18b. आपण मांडणी करून घेऊया. 2a प्लस 6b प्लस 8c. आता बघा एच्या टर्मच्या खाली एची टर्म घ्या 16a. आता इथे बघा थोडा इंटरचेंज केलेला आहे, त्यांनी 13c आधी दिलेला आहे, 18b लास्ट टर्म शेवटची टर्म दिलेली आहे. परंतु आपल्याला ज्या व्हेरिएबलच्या खाली तोच व्हेरिएबल घ्यायचा आहे म्हणून आपण 18a का करू, इथे सेकंड टर्म आपण 18b घेऊन घेऊ आणि नंतर 13c. आता याला सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ठीक आहे. 2 प्लस 16 हे होतात 18 आणि ए जसाच्या तसा ए कॉन्स्टंट होता, कोएफिशियंट होता. 6 प्लस 18 दॅट इज 24b आणि 8 प्लस 13 दॅट इज 21c. नेक्स्ट क्वेश्चन 13x² मायनस 12y आणि दुसरं दिलेलं आहे 6x² मायनस 8y². तर आपण ॲड करून घेऊया. 13x² मायनस 12y² प्लस 6x² मायनस 8y². आता इथे बघा ॲडिशन करत आहोत आपण x². 13 प्लस 6 हा 19, x² ॲज इट इज मायनस प्लस इंटू मायनस मायनसच होणार आहे म्हणून मायनस ॲज इट इज. 12 प्लस 8 दॅट इज 20y². नेक्स्ट क्वेश्चन नंबर डी. क्वेश्चन नंबर 4 17a² b² प्लस 16c. बघा 16c. आता यामध्ये बघा टर्म्स वेगळ्या दिलेला आहे. 28c आधी आहे आणि मायनस 28a² b हे नंतर आहे. परंतु जे व्हेरिएबल आहे त्याच व्हेरिएबलच्या खाली सेकंड टर्म आपल्याला घ्यायची आहे, तीच टर्म घ्यायची आहे. तर मग आपण याला असं करूया 28a² मायनस 28a² b² आणि प्लस 28c. बघा मी टर्म जे आहे ते इंटरचेंज केलेली आहे. ही जी मायनसची टर्म या 17a² b² कारण या दोघांचे व्हेरिएबल सारखे आहे, दोघांचे व्हेरिएबल सारखे आहे म्हणून दोघांची आपल्याला सहजपणे ॲडिशन करता येते. आणि ते ॲडिशन करण्यासाठी मी या 28चा जो काही क्रम होता तो सिक्वेन्स चेंज केला आहे. आणि आता बघा 17a² bच्या खाली एक्झॅक्टली 28a² b आलेला आहे. आता आपण हे इझिली ॲडिशन करू शकतो. प्लस इंटू मायनस हा ऑलवेज मायनसच असतो, ठीक आहे. आणि प्लस इंटू प्लस प्लस, ओके. आता बघा यामध्ये बहुतांश मुलांचं कन्फ्युजन असते. प्लस 17 आहे मायनस 28 आहे. मुलं काय करतात, यामध्ये बहुतांश मुलांची चुकी ही होत असते की ते 28मधून लेस तर करून टाकतात 17ला, परंतु मायनसचं सिम्बॉल ते बहुतांश वेळा विसरून जातात. ॲक्च्युली 28मधून 17 मायनस केले तर यामध्ये किती उरलेले आहे, 28मधून आपण मायनस जर 17 केले 1 म्हणजे किती उरले 11 आणि हे आलेले 11. परंतु हे जे यामध्ये 17 आणि 28मध्ये मोठं कोण आहे, 28. आणि 28 कोणतं सिम्बॉल कोणतं कॅरी करत आहे बेटा, 28 कॅरी करत आहे मायनसचं सिम्बॉल. म्हणून इथे काय येणार मायनस 11a² b आणि 6 प्लस 8 दॅट इज नथिंग बट 4 कॅरी 1 आला आणि दॅट इज 2 प्लस 2 44c.
क्वेश्चन नंबर 5, 3y² मायनस 10y प्लस 16. हां 16. आता यामध्ये फक्त 2 टर्म आहे. एक दिलेली आहे त्यांनी, यामध्ये काही टर्म आहे का? वाय व्हेरिएबलची यामध्ये कोणतीही टर्म आहे नाही. तर वायसोबत y² व्हेरिएबलची यामध्ये कोणतीही टर्म आहे नाही. तर आपण वायला सिम्पली वायच्या खाली पुट करूया. 2y मायनस 7. हां इथे काही आहे का? नाही. ठीक आहे. चलो 16 प्लस 16 मायनस 7 दॅट इज नथिंग बट 9. बघा 6 प्लस 16 आहे मायनस 7 आहे. हां सिम्पल आहे बेटा. 16मधून 7 लेस केले आपण किती राहिले? 9. ठीक आहे. मोठं कोण आहे? 16. 16चं सिम्बॉल कॅरी करा. 10 मायनस 2 मायनस 10 प्लस 2 आहे. यामध्ये किती येतात? मायनस 8 आणि सिम्बॉल मोठ्या संख्येचे कॅरी करा. हां आता तुम्ही असं आणखी म्हणाल की मायनस 10 तर 2पेक्षा लहान आहे सर, मग तर 2चे सिम्बॉल कॅरी करा. परंतु तसं नाही बेटा. यामध्ये जो डिजिट मोठा आहे त्याचं सिम्बॉल तुम्हाला कॅरी करायचं आहे. आणि देन 3y² ॲज इट इज. इथे काही नाही म्हणजे 0. ठीक आहे. 3y². नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, मायनस 3y² प्लस 10y मायनस 16. ॲड करायचं आहे बेटा. 7y² प्लस 8 प्लस काय 8. मधात काही टर्म आहे का? नाही. इथे काही टर्म नाही म्हणजे आपण कन्सिडर करूया 0. ठीक आहे. हां चलो 16. आता बघा मायनस 16 प्लस आहे 8. एक मायनस आहे एक प्लस आहे. मोठ्यातून लहानला मायनस करा. मोठं कोण आहे बेटा? 16. 16 मायनस 8 किती आलं? 8. मोठ्याचं सिम्बॉल मोठं कोण आहे? 16. 16चं सिम्बॉल कोणतं होतं? मायनस 8. म्हणजे यामध्ये कोण राहिलं? मायनस 8. 10 प्लस 0 दॅट इज नथिंग बट 10y ॲज इट इज. आणि मायनस 3. हां यामध्ये बघा मायनस 3 प्लस 7. मोठं कोण आहे बेटा? 7. 7मधून लेस कोणाला करा? 3ला. 3ला जर मायनस केले तर इथे उरलं 4 आणि 4चं सिम्बॉल कॅरी आहे प्लस. तर आपण जनरली प्लस लिहत नसतो. 4y².